हाजी हाजी जय 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 वाह वाह जय हा विठोबा आई जय विठोबा हाजी जय हाजी जय 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 हाजी जय 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 हाजी हाजी जय 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 विठोबा हाजी जय हाजी जय 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 हाजी जय विठोबा रखमाई जय जय विठोबा रखमाई हाजी जय विठोबा रखमाई जय जय विठोबा रखमाई जय जय विठोबा रखमाई बाजूला बसलेली मंडळी जरा पुढे या ना. तुम्ही फारच दूर बसली सगळी. पुढे तुम्ही काका थोडं थोडं पुढे सरका. त्या पुढे या, फार अंतर पडतं. जय जय राम कृष्ण जय जय राम
जय राम कृष्ण हरे 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 जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम जय राम हरे जय राम जय राम लिंक कमी करा पुढच्या माहिती हॅलो लिंक कमी करा बघा गेट द्या थोडा गेम ट्रबल द्या रूप पाहता लोचने 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 सुख झाले हो सजने सुख झाले हो सजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे देवी
तो हा माधव हा टाटा अरे वा टाटा हॅलो करा रे बापानो साधन हरीचे रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन धनी करनीचे करू नका जेणे नो हे जन्म यमाची यातना हे जन्म यमाची ऐसिया साधना करा काही साधनांचे सार नाम मंत्र बीज साधनांचे सार नाम मंत्र बीज आत्मतत्व धरी तुझी कोटी कोटी यज्ञ नित्य जाताने कोटी कोटी यज्ञ नित्य एक हरि नाम जपता धने एका जनार्दनी न घ्यावा संशय एका जनार्दनी न घ्यावा निश्चयसी होय हरी हरिमुखी गाता हर परिचिंता हरिमुखी गाता हर परिचिंता या नाही मागुता जन्म घेणे विठोबाय रखुमाई टाळी 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 संपूर्ण श्रोतृ माय बाप वर्गाने टाळी वाजवायचे विठोबा रखुमाई
हल हल साधन हरीचे करा रे बापा साधन हरीचे करा रे बापा करा रे बापा साधन हरीचे करा रे बापा साधन हरीचे करा रे जन्म घेणे जानाई आ
मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. विठ्ठल 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 करारे बापांनो साधन हरीचे, करारे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. जेने नो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना कर काही. साधनांचे सार नाम मंत्र बीज, आत्मतत्व धरी तोची एक.
कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडे एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चय होय हरी रूप हरी मुखे गाता हरपली चिंता या नाही मागोता जन्म घेणे विठ्ठला नमोस्तुनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शिशिरोर्भावेत सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः आत्मरूप गणेशु किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे श्री गुरु चरण सरोज रज निज मन गुरु सुधारे बरन हो रघुवर विमल जस जोदायक फलचारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हरहु कलेश विकार ज्ञान प्रताप विलसत वचनामृतैंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवो श्री रंगनाथं गुरुराज नमोस्तु तुभ्यं ये वो ये रंगा 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 विठाये किठाये माझे कृष्णाये कान्हाये रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो ये विठाये किठाये माझे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते ओम नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करा रे बापांनो साधन हरीचे करा रे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका जेनेनो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील जीवाचं कल्याण होणार एक साधना प्रतिपादन करणारा अतिशय गोड उत्तम चिंतनी अभंग सेवेकरता निवडला. विठाला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज सकल जीवाला उपदेश करतायत की हे जन हो, हे बापा हो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी परमार्थ करा, काहीतरी नाम साधना करा. करा रे बापांनो साधन हरीचे. पण ती साधना करत असताना, तो परमार्थ करत असताना, तो परमार्थ ती साधना झनी करणीचे करू नका. झनी करणीचा म्हणजे सोंगा डोंगाचा परमार्थ करू नका, प्रतिष्ठेसाठी परमार्थ करू नका, देखावेखीचा परमार्थ करू नका, दांभिकपणाचा परमार्थ करू नका. अशा प्रकारचा परमार्थ जर तुम्ही कराल तर केलेला परमार्थ वाया जाईल. मग परमार्थ करत असताना, ती साधना करत असताना, तो परमार्थ ती साधना अशी काही करा की ती साधना केल्याच्या नंतर पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. ती साधना केल्याच्या नंतर यमाची यातना होणार नाही. जेनेनो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. अशीच काहीतरी साधना करा. पण कोणती साधना करा याचा स्पष्ट उल्लेख नाथ महाराज प्रथम दोनही चरणामध्ये करत नाही. मग नाथ महाराज आम्ही साधना करावी कुठली? कारण या भूतलावरती आल्याच्या नंतर इथे धर्म बदलला की साधना बदलते, संप्रदाय बदलला की साधना बदलते, पंथ बदलला की साधना बदलते, नाही व्यक्ती बदलला तरी देखील साधना बदलते. मग भगवंतापर्यंत जाण्यासाठी साधना करावी कुठली? कारण परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी या भूतलावरती एक नाही अनंत साधना आहेत. जप आहे, तप आहे, योग आहे, याग आहे, व्रत आहे, वैकल्य आहे, कर्म, उपासना, ज्ञान, ध्यान, धारणा, दम लागतो महाराज सांगता सांगता एवढी साधना आहे. मग नाथ महाराज यातलं कुठलं साधन करावं आणि आम्ही परमात्म्यापर्यंत जावं, तर पुढच्या चरणात नाथ महाराज त्याचं फार गोड उत्तर देतात. यातलं एकही साधन करायचं नाही. मग जगाच्या पाठीवरती सगळ्या साधनेचं जे सार आहे ते माझ्या भगवंताचं नाम आहे. जो जीव आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन करतो त्याला वेगळी साधना करण्याची गरज नाही. साधनांचे सार, सगळ्या साधनेचं ते सार आहे. नाम मंत्र बीज भगवंताचं असणारं नाम या जगाच्या पाठीवरती सगळ्या मंत्राचं बीज आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सज्जनाहून 4 वेद आहेत. किती? 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. वेदामध्ये 1 अक्षरापासून 18 अक्षरापर्यंत मंत्र आलेले आहेत. 1 अक्षरी मंत्र असेल, द्विअक्षरी मंत्र असेल, पंचम अक्षरी मंत्र असेल. 18 अक्षरापेक्षा एकही मंत्र वेदामध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याला माला मंत्र असं म्हणतात. अशी एक नाही, लाखो मंत्र वेदात आहेत. माझे नाथ महाराज सांगतात त्या लाखो मंत्राचं बीज माझ्या भगवंताचं नाम आहे. साधनांचे सार नाम मंत्र बीज आत्मतत्व धरी तोच एक. आणि त्या भगवंताचं जो नामचिंतन करतो ना, निश्चितच त्याचा आत्मा परमात्मा स्वरूप होतो. पुढच्या चरणात महाराजांना प्रश्न केला, महाराज मग तुमच्या भगवंताचं नाम खरंच एवढं मोठं श्रेष्ठ आहे का? पुढच्या चरणात नाथ महाराज सांगतात, हो. अरे या भूतलावरती आल्याच्या नंतर तुम्ही एकदा यज्ञ करा, तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते. ही यज्ञाची ताकद आहे. तुम्ही ऐकताय ना? एकदा यज्ञ करा, स्वर्गाची प्राप्ती होते. ही यज्ञाची ताकद आहे. पण माझ्या भगवंताचा अंतकरणापासून एकदा नामचिंतन करा. असे कोटी कोटी यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. फक्त ते नामचिंतन करत असताना शेवटच्या चरणात नाथ महाराज सांगतायत, भगवंताप्रती, परमार्थपती, नामचिंतनाप्रती आपल्या अंतकरणात कधी संशय निर्माण होऊ देऊ नका. जर संशय निर्माण झाला तर केलेला परमार्थ वाया जातो. प्रापंचिक जीवन जगत असताना जोपर्यंत पती पत्नी मध्ये विश्वास आहे तोपर्यंत तो प्रपंच आहे. ज्या दिवशी त्यांच्यामध्ये महाराज संशय निर्माण होतो त्या दिवशी ती एकत्र जरी राहत असले तरी तो प्रपंच संपलेला राहतो. तसं परमार्थ करत असताना जोपर्यंत देव आणि भक्तामध्ये विश्वास आहे तोपर्यंत आपला परमार्थ त्या ठिकाणी योग्य रीतीने दिशेने आणि आपण परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो.
पण भगवंताप्रती जर अंतकरणात संशय निर्माण झाला तर नाथ महाराज सांगतात केलेला परमार्थ वाया जातो. एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयशी होय हरिरूप. मग निश्चयाने परमार्थ करा, मुखाने भगवंताचं नामचिंतन गा. मग महाराज मुखाने जर आम्ही भगवंताचं नामचिंतन गायलं तर आम्हाला काय फळ मिळेल? नाथ महाराज सांगतात अरे मुखाने जर भगवंताचं नामचिंतन घालणार तर जन्म मृत्यूची चिंता संपून जाईल. हरिमुखे गाता हरपली चिंता तया नाही मागोता जन्म घेणे. अभंगाचा सरळ अर्थ विठाला असो. सविस्तर चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणंही गरजेचं आहे. आणि तो म्हणजे असा की श्री पंढरीश पांडुरंगाच्या कृपा प्रसादाने प्रभू रामचंद्रांच्या कृपेने श्री हरिहर केशव गोविंद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असला आपला हा श्री हनुमान जन्मोत्सव व कीर्तन महोत्सव सोहळा. त्या सोहळ्यातील आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं मला विशेष करून ज्यांनी या ठिकाणी फोन करून आमंत्रित केलं आमचे परमार्थ स्नेही परममित्र आमचे अजितदादा कर्डिले बरोबर ना, त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग प्रसंग प्राप्त झाला. मी त्यांना या ठिकाणी प्रथमतः खूप खूप धन्यवाद देतो, कारण त्यांच्यामुळे मला तुमच्या संपूर्ण मायबाप सज्जनाचं आज या ठिकाणी दर्शन झालं. ते निमित्त जरी असले तर निश्चितच मी त्यांना धन्यवाद देईल. त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग प्रसंग प्राप्त झाला. आज कीर्तनासाठी उपस्थित आमच्या कुकडवेडे गावचे प्रगतशील शेतकरी आमचे आप्पासाहेब पाटील चोथे तेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. कीर्तनासाठी अतिशय सुंदर अशी या ठिकाणी सात संगत ज्यांची आहे, सुंदर मृदुंग वाजवण्याचं काम जे करतायत, साक्षात ज्यांची थाप ऐकण्यासाठी आपण आतुर राहतो असे असणारे आमचे किरण महाराज तेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. बाबा तुम्हाला या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो ना. आतापर्यंत त्यांनी बऱ्याच वेळा मला वाजवले म्हणजे कीर्तन वाजवले. महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सुंदर असं या ठिकाणी सुरुवातीची पंचपदी ज्यांनी गायली, सुंदर असा ज्यांचा आवाज आहे, आपल्या तालुक्याचं भूषण हरिभक्त पारायण आमचे तहाळ महाराज बाबा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तुम्हालाही धन्यवाद देतो. सुंदर अशी सुरुवातीची ज्यांनी चाल गायली, सुंदर गोड असा ज्यांचा आवाज आहे, आमचे अवताडे महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तुम्हालाही धन्यवाद देतो. माझ्या उजव्या बाजूला जे सुंदर अशी हार्मोनियम वाजवत आहेत, जरी त्यांच्या समोर हार्मोनियम नसली तरी आमचे कर्डिले बाबा अशोक पाटील कर्डिले तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझ्या पाठीमागे उपस्थित असणारे संपूर्ण बालगोपाल वृंद, कुठल्या संस्थेतले? वरद गजानन वारकरी शिक्षण संस्थेतील असणारे संपूर्ण बालगोपाल वृंद अतिशय गोड सुंदर असं त्यांच्या वयापेक्षा देखील सुंदर टाळ वाजवतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. फार गोड सुंदर आहेत. अगदी वांबुरीला महाराज 100 विद्यार्थी सांभाळतो आणि विद्यार्थ्यांमधला असणारा आनंद काही अलौकिक राहतो. आणि निश्चितच या ठिकाणी एवढा सुंदर ड्रेस घालून ज्या काळात ते उभे राहतात ना, त्या काळात महाराज निश्चितच कुणा ज्ञानोबरायांचं, पुन्हा जगद्गुरु तुकोबरायांचं, पुन्हा चोखोबरायांचं आपल्याला दर्शन होतं. असणारे उद्याचे आपल्या वारकरी संप्रदायाचं भविष्य आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या डाव्या बाजूला उभे असणारे आपल्या गावातील पंचक्रोशीतील संपूर्ण भजनी मंडळ, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे विनयकरी दादा, तुळशीवाले मावशी असतील, तुम्हालाही धन्यवाद देतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत, अतिशय गोड सुंदर दादा तुमची साऊंड सिस्टीम आहे, तुम्हाला या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपण परिसरातून पंचक्रोशीतून वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. वारकरी, माळकरी, धारकरी, टाळकरी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. सेवेला सुरुवात. विठाला आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला कमी वेळेमध्ये असणारा नाथ महाराजांचा 6 चरणाच्या अभंगाचं त्या ठिकाणी चिंतन करायचंय. कमी वेळेमध्ये जरी आपण शब्द त्या ठिकाणी शब्दशः आपण अभंगाचा अर्थ सोडू शकलो नाही, तर त्यातला भावार्थ निश्चितच आपल्याला घेऊन त्याचं चिंतन करायचंय. अतिशय गोड सुंदर असणार आपल्या या सप्ताहाचं वातावरण आहे. जेवढं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. अतिशय गोड सुंदर असणार या ठिकाणी मृदुंग वाजवणारे आहेत, गाणारेही सुंदर आहेत, टाळकरीही सुंदर आहेत, असणारे विनेकरी दादाही सुंदर आहेत, ऐकणारेही सुंदर आहेत आणि सांगणारे सुद्धा
बोला ना मोकळ्या मनाने. हा दिसायला नसले तर म्हणायला काय हरकत आहे. विठाला विठाला विठाला. अतिशय गोड सुंदर आणि चैतन्यमय वातावरणामध्ये आपल्याला कमी वेळेमध्ये नाथ महाराजांच्या अभंगाचा भावार्थ पाहायचा आहे. आजच्या अभंगातून नाथ महाराज सकल जीवाला त्या ठिकाणी उपदेश करतात. प्रत्येकाला आग्रह करतात की हे जन हो, हे बापा हो, तुम्ही आता या प्रपंचाच्या रंगमंचावरती आलाच आहात ना. 84 लक्षणी दुःख भोगून आता तुम्ही या नरदेहाला आला आहात ना. मग आता पुन्हा जन्म मृत्यू निवृत्त व्हावा असं तुम्हाला वाटतंय ना. मग मी तुम्हाला बापा हो म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एक करा रे बापांनो, साधन हरीची साधना करा, भगवंताचं नामचिंतन करा. का? कारण या कलियुगामध्ये जोपर्यंत तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत तुमचा उद्धार होणं त्या ठिकाणी शक्य नाही. म्हणून तुम्ही भगवत नाम साधना सोडून बाकी कुठल्या साधनेद्वारे जर भगवंताकडे निघाला असाल तर थांबा. तुम्ही योगाच्या वाटेने भगवंताकडे निघाला असाल तर थांबा. तुम्ही यज्ञाच्या वाटेने भगवंताकडे निघाला असाल तर थांबा. तुम्ही कर्माच्या वाटेने भगवंताकडे निघाला असाल तर थांबा. तुम्ही ब्रह्मज्ञान संपादन करून भगवंताकडे निघाला असाल तर थांबा. भगवंताकडे जाण्यासाठी एक नाही अनंत वाटा आहे. पण या कलियुगामध्ये त्या सगळ्या वाटा आता क्षीण झालेल्या आहेत. त्या सगळ्या वाटा त्या ठिकाणी महाराज बोथड झालेल्या आहेत. आणि चुकीच्या मार्गाने जर आपण परमात्म्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल तर भगवत प्राप्ती आपल्या जीवनात होणार नाही. का? कारण त्या सगळ्या वाटा क्षीण झाल्यात. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. अवघ्या म्हटलंय म्हणजे जगाच्या पाठीवरती जेवढ्या काही साधना भगवंतापर्यंत जाण्यासाठी आहेत त्या सगळ्या क्षीण झालेल्या आहेत. फक्त सर्वश्रेष्ठ साधना काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन उचित विधी विधान, उचित विधी विधान. नकळे ना घडे सर्वथा, नकळे ना घडे सर्वथा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविना वाटा करे. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविया बापा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविया बापा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविया बापा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, वाटा झाल्या क्षीण. घडे साधन, उचित विधी विधान, उचित विधी विधान. नकळे नकळे सर्वदा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की भगवंताप्रती जाण्यासाठी या भूतलावरती एक नाही अनंत साधना आहेत, अनंत वाटा आहेत. पण त्या सगळ्या वाटा आता क्षीण झालेल्या. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन. का घडत नाही त्याचं कारण आहे उचित विधी विधान. न कळे ना घडे सर्वथा. योगाची उचित विधी आणि विधान आपल्याला कळत नाही म्हणून योग आपल्याच्याने घडत नाही. यज्ञ उचित विधी आणि विधान आपल्याला कळत नाही म्हणून यज्ञ आपल्याच्याने घडत नाही. कर्माचं उचित विधी आणि विधान आपल्याला कळत नाही म्हणून कर्म आपल्याच्याने घडत नाही. मग एवढ्या अवघड साधना करण्यापेक्षा संत महात्मे सांगतात भक्त पंथ बहु सोपा, पुण्य नागवेया पापा. भक्ती पंथ अत्यंत सोपा आहे. आणि या कलियुगामध्ये भगवंताकडे जाण्यासाठी सर्वश्रेष्ठ वाद काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. स्वतः भगवान सांगतायत इथं युग बदललं की माझा अवतार बदलतो. बारकाई नाही का बरं? युग बदललं की माझा अवतार बदलतो आणि अवतार बदलला की माझी साधना सुद्धा बदलते. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः,
द्वापारे परिचर्यायाम कलोतधरी कीर्तनात. स्वतः भगवान सांगतात कृते ध्यायतो विष्णू. कृत युगामध्ये मी ध्यानाने प्राप्त होत होतो, त्या युगातली ती साधना होती. त्रेतायाम यजतो मखैहि. त्रेता युगामध्ये त्या ठिकाणी मी यज्ञाने प्राप्त होत होतो, त्या युगातली ती साधना होती. द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये मी पूजेने प्राप्त होत होतो, त्या युगातली ती साधना होती. पण या कलियुगामध्ये जर माझी प्राप्ती करून घ्यायची असेल, कलो तधरी कीर्तना, जोपर्यंत तुम्ही माझं नामचिंतन करत नाही तोपर्यंत माझी भेट तुम्हाला होत नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी. त्या भगवंताची भेटी व्हावी असं वाटत असेल, त्या कलियुगामध्ये त्याचं नामचिंतन करावं लागेल. त्या नामचिंतनाची ताकद किती मोठी आहे. अरे भगवंताच्या नामाने त्रेता युगामध्ये पाण्यावरती जर दगड तरले, त्या कलियुगामध्ये महाराज तुमच्या माझ्यासारखे माणसं त्या ठिकाणी भगवंताच्या नामाने का तरणार नाहीत? निश्चित करू शकतात. आपण दगडापेक्षा तर फार महाराज त्या ठिकाणी निश्चितच सजीव आहोत. आपण दगडापेक्षा चांगले आहोत. आपण तर महाराज त्या ठिकाणी असणारे अर्धे हरिभक्त आहोत. कुणाच्या गळ्यात माळ आहे, कुणाच्या कपाळाला गंध आहे, कुणाच्या डोक्यावरती शेंडी आहे. आपण ज्या अर्थी कीर्तनात येऊन बसलो त्या अर्थी निश्चितच आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताप्रती भाव आहे. ज्या दगडाचा भगवंताप्रती काहीच भाव नाही, त्याच्यावरती राम नाव टाकलं, ते जर पाण्यावरती तरला, आपण भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर हा भवसागर त्या ठिकाणी का तरून जाणार नाही? निश्चित जाऊ शकतो. सज्जना हो, ज्या कालामध्ये प्रभू रामचंद्र लाखो वानर सेना घेऊन महाराज रावणाच्या दिशेने निघाले. जेवायला टाइम आहे अजून, हा मी सांगाल मग बडबड करायची. लाखो वानर सेना घेऊन महाराज ज्या काळात भगवान लंकेकडे निघाले, एका बाजूने लक्ष्मण भैया आहे, एका बाजूने हनुमंतराय आहे, लाखो वानर सेना पाठीमागे आहे. चालत असताना मध्ये समुद्र महाराज आडवा आल्याच्या नंतर भगवान शिवाच्या असणारे पिंडीची प्रतिष्ठापना केली. आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कथाभाग माहिती आहे. आता समुद्राला विनंती करू लागले, पण समुद्र मात्र जाण्यासाठी महाराज रस्ता देत नाही. आता लखन भैया सुद्धा त्या ठिकाणी मोठे चिंतातुर अवस्थेमध्ये हनुमंतरायांकडे पाहू लागले. चिंतातुर अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रांकडे पाहू लागले. त्यांच्या पाहण्याचा भाव असा होता, प्रभू रामचंद्र अंतर्धाम पाहून लंकेत जाऊ शकतात, हनुमंतराय उड्डाण करून जाऊ शकतात, मीही त्यांच्या सोबत जाऊ शकतो, पण एवढी लाखो वानर सेना महाराज आपण लंकेत नेणार कशी? ही चिंता त्यांना भेडसावत होती. आणि त्यांचा चेहरा हनुमंतरायांनी पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता हनुमंतरायांनी टिपली. हनुमंतरायांनी त्यांची चिंता ओळखली आणि ओळखल्याच्या नंतर हनुमंतराय लखन भैयाच्या समोर गेले. विचारलं, का चिंतातुर अवस्थेत आहात? अहो म्हटले, आपण युद्ध करण्यासाठी निघालो, त्या रावणासोबत आपल्या सीता मातेला पाठीमागे आणायचंय. जाण्यासाठी मध्ये समुद्र आहे, कदाचित भगवान अंतर्धाम पाहून जाऊ शकतात, तुम्ही उड्डाण घेऊन जाऊ शकता, मीही येऊ शकतो, माझ्यात ती ताकद आहे. पण हा शेषाचा अवतार आहे, पण ही लाखो वानर सेना पलीकडे नेणार कशी? माझ्यासोबत मोठी चिंता आहे. त्या काळात हनुमंतराय सांगतायत, लखन भैया चिंता करण्याचं काम नाही. ज्याच्या सोबत राम आहे त्याला चिंता करण्याचं काय काम आहे? अजिबात काम नाही महाराज.
त्या ठिकाणी चिंता करण्याचं काम नाही. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता, चिंता करण्याचं काम नाही. तो जर अर्जुनाच्या पुढे युद्धात उभा राहतो, तो द्रौपदीच्या पाठीमागे साडी त्याची बनतो, आपल्यासाठी काय येणार नाही. तो चोखोबरांच्या घरी येऊन तिच्या पत्नीचं बाळंतपण करतो. तो सावतोबाच्या घरी जाऊन त्यांचं शेत खुरपण्याचं काम करतो. तो जर महाराज त्या ठिकाणी सजन कसाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी मांस विकण्याचं काम करतो. आपण तर महाराज आपल्यासाठी तो काय येणार नाही, काळजी करण्याचं काम नाही. तो आपल्या सोबत उभा आहे आणि आता या ठिकाणी जिथे राम आहे तिथं चिंता करण्याचं काम नाही. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता, न खाने की न पीने की न मरने की न जीने की, न खाने की न पीने की न जीने की न मरने की, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. चिंता करण्याचं काम नाही म्हटले. हनुमंतराय गेले, हातामध्ये मोठी शिळा आणली, त्याच्यावरती रामनाव काढण्यात आलं आणि शिळा पाण्यावरती फेकली. जशी शिळा पाण्यावरती फेकली तशी महाराज शिळा पाण्यावरती तरली. आता हनुमंतरायांची शिळा पाण्यावरती तरलेली पाहिल्याच्या नंतर लक्ष्मण भैयाने महाराज मोकळा श्वास टाकला. आता काळजी नाही. हनुमंतराय पुन्हा गेले, शिळा आणली, रामनाव काढलं, शिळा पाण्यात फेकण्यात आली. हनुमंतरायांनी प्रक्रिया करताना पाहिल्याच्या नंतर बाकी असणारी लाखो वानरसेना जागी झाली. प्रत्येक जण जात होता, मोठमोठाली शिळा आणत होता, रामनाव त्याच्यावरती काढण्यात येत होतं, शिळा पाण्यात फेकल्या जात होती. ज्या शिळेवरती फक्त रामनाव आहे ती शिळा पाण्यावरती तरत होती आणि ज्या शिळेवरती रामनाव नाही ती महाराज वानरा सगट खाली पाण्यामध्ये बुडत होती. आता ती प्रक्रिया चालू असताना भगवान निवांत एका मोठ्या शिळेवरती बसले होते. ती सगळी प्रक्रिया पाहत होते. प्रत्येक महाराज वानर जात होतं, शिळा आणत होतं, रामनाव टाकल्या जात होतं, शिळा पाण्यावरती फेकल्या जात होती. पाहता पाहता 10-20 मैलापर्यंत आता सेतू तयार झाला होता. भगवंताला मनोमन आनंद होत होता. लखन भैया सुद्धा आनंदी होत होते. ही लाखो वानर सेना आता लंकेत जाणार आहे आणि त्या रावणाचा शेवट होणार आहे आणि माझ्या सीतेला निश्चितच सीता मातेला आता आपण मागे आणणार आहोत. लखन भैयालाही आनंद होतोय, राम प्रभूंनाही त्या ठिकाणी मोठा आनंद होतोय आणि भगवंताने महाराज त्या वानरांकडे पाहता पाहता सहज त्यांच्या आपल्या पायाजवळ नजर गेली तर एक छोटीशी खारुताई सुद्धा आपल्या हातामध्ये खडा घेत होती, पळत जात होती आणि त्या पाण्यात टाकत होती. भगवंत जोपर्यंत त्या वानरांकडे पाहत होते तोपर्यंत त्यांना आश्चर्य वाटलं नाही, पण त्या खारुताईची ती प्रामाणिक इच्छा पाहिल्याच्या नंतर आता भगवंत शिळेहून उठले आणि खाली उतरले. का? अरे या पशूंची माझी सीता आणण्यासाठी एवढी जर प्रामाणिक इच्छा आहे, तो दुष्ट रावण मारण्यासाठी जर या पशूंची एवढी प्रामाणिक इच्छा आहे तर आता मी सुद्धा उठलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. भगवंताने आदर्श घेतला महाराज कुणाकडून? अतिशय सर्वसामान्य असणारी ती खारुताई. तुमच्या कार्यात सत्यता असेल, तुमचं कार्य जर प्रामाणिक असेल तर निश्चित महाराज जगाचा मालक सुद्धा तुमची दखल घेतो. दखल नाही, आजही रामायण पूर्ण महाराज त्या खारी वाचून होत नाही. खारीचा उल्लेख केल्या वाचून रामायणाची पूर्णता त्या ठिकाणी होत नाही. तुमच्या कार्यात प्रामाणिकपणा असेल तर इतिहास सुद्धा तुमची दखल घेतो महाराज. फक्त तुमचं कार्य किती मोठं आहे याला महत्व नाही, तुमच्या कार्यात प्रामाणिकपणा किती याला मोठं महत्व आहे. एवढा मोठा आपल्या गावात सप्ताह चालू आहे ना, भगवंताने आपल्याला ताकद दिली 10 रुपये देण्याची, आपण 10 रुपये दिले पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही देता किती याला महत्व नाही, तुम्ही देता हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे 1000 रुपये देण्याची ताकद आहे ना, दिले ते भगवंतानी ना, आपण आलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. एवढा भगवंताचा मोठा उत्सव आपल्या गावामध्ये होतोय, आपल्याकडे सहकार्याची भावना असली पाहिजे. आणि निश्चितच महाराज इथल्या व्यक्तींमध्ये आल्याच्या नंतर अजितदादाचा माझा विषय झाला. महाराज फार मोठं सहकार्य आहे, सगळे एकजुटीने येतात, मोठं सहकार्य करतात, म्हणून गेले 3 वर्षापासून आम्ही हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी महाराज साजरा करतो. आणि निश्चितच महाराज आतापर्यंत ज्यांची ज्यांची परमार्थात सहकार्याची भावना आहे, मला असं वाटतंय तेव्हा तेव्हा त्यांची इतिहासाने निश्चित दखल घेतली महाराज, घेतली ना, असली पाहिजे सहकार्याची. तुमच्याकडे महाराज काल्याची पंगत देण्याची ताकद आहे ना, कुणाचा विचार करू नका, कारण भगवंत असा आहे, तुम्ही त्याच्यासाठी 1 रुपया खर्च करा, त्याच्या बदली तुम्हाला तो 2 रुपये नाही लाखो रुपये देतो. ही भगवंताची आतापर्यंतची प्रक्रिया आहे महाराज, प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी फक्त आपल्याकडे सहकार्याची भावना असावी. एक स्त्री महाराज दुकानात गेली, 3000 रुपयाचा तिने किराणा घेतला. तुम्ही ऐकताय ना,
3,000 रुपयाचा किराणा घेतला, घरी गेली आणि त्या 3,000 रुपयामध्ये आपल्याला 100 रुपये जास्त आले ही तिच्या लक्षात आले, ती मागे फिरली. पण किराणा घेत असताना ती महाराज त्या ठिकाणी तिने चांगला किराणा घेतला नाही. 15 रुपयाची वस्तू असेल तर त्या दुकानदारासोबत भांडत होती, 12 रुपयाला ती वस्तू घेतली. 10 रुपयाची वस्तू असेल तर त्या दुकानदारासोबत भांडत होती, ती वस्तू तिने 8 रुपयाला घेतली. 5 रुपयाची वस्तू असेल तर त्या दुकानदारासोबत ती भांडत होती, तिने ती 3 रुपयाला वस्तू घेतली. 3,000 रुपयाचा किराणा भरला, पण प्रत्येक वस्तू घेताना भांडत होती. पण घरी आल्याच्या नंतर त्या ज्या काळात आपले पैसे मागे देत असताना त्याच्यात 100 रुपये जास्त आले तिच्या लक्षात आलं. ती पुन्हा मागे फिरली, दुकानात गेली आणि त्या काउंटर वरती 100 रुपये ठेवले. दुकानदाराने ज्या काळात तिला पुन्हा आलेलं पाहिल्याच्या नंतर तो घाबरला. म्हटले एवढा किराणा करताना प्रत्येक वस्तू सोबत माझ्यासोबत भांडत होती. म्हटले आता 100 रुपये घेऊन आले, परत काहीतरी नेण्यासाठी आले असावे आणि माझ्यासोबत भांडणार आहे, वाद घालणार आहे. विचारलं कशाचे आहेत 100 रुपये? म्हटले तुम्ही ज्या काळात मला पैसे मागे दिलेत ना त्याच्यातले 100 रुपये माझ्याकडे जास्त आलेत, ते 100 रुपये मागे देण्यासाठी आले. आता दुकानदारालाही महाराज त्या ठिकाणी असणार मोठं चिंता, त्यालाही वाटलं अरे जी बाई 2 रुपयासाठी आपल्या सोबत भांडत होती, आपल्या कार्यात जर प्रामाणिकपणा असेल तर परमात्मा काय देतो ऐका. जी बाई आपल्या सोबत 2 रुपयासाठी 5 रुपयासाठी भांडत होती, ती बाई 100 रुपये आपल्याला पाठीमागे आणून देते. हे पाहिल्याच्या नंतर त्यालाही महाराज मोठा आनंद वाटला. पण म्हटला बाई आलते 100 रुपये, आता पुन्हा मागे का देता? महिन्यापूर्वी माझा नवरा गेला म्हटले, त्याने जाता जाता सांगितलं होतं तुला जर सुखी राहायचं असेल आणि पुन्हा पुन्हा जर त्या ठिकाणी माझी आठवणीमध्ये तुला तुझं जीवन व्यतीत करायचं असेल तर तुझ्या जीवनात प्रामाणिकपणा ठेव आणि आपला प्रपंच निश्चितच त्या ठिकाणी आपले मुलं बाळ महाराज त्यांची ऊर्ध्वगती प्रपंचात व्हावी असं वाटत असेल तर प्रामाणिकपणा ठेव. बस हीच मला त्या ठिकाणी असणारी तुझी श्रद्धांजली असेल. तो गेलाय पण जाता जाता त्याने प्रामाणिकपणा मला शिकून गेलाय, तुझे 100 परत घे. आता 100 रुपये परत दिल्याच्या नंतर दुकानदाराची महाराज टूप पेटली. दुकानदार म्हटला हिने माझ्यासोबत 2 रुपयासाठी भांडणारी बाई 100 रुपये आणून देते. मी परवा दिवशी महाराज त्या ठिकाणी बेलापूर मधून 30,000 रुपयाचा किराणा होलसेलर कडून घेतला, त्याचे 3,000 रुपये माझ्याकडे जास्त आले. मग मी जर ते 3,000 रुपये वापरले माझ्या प्रपंचासाठी तर माझ्याही प्रपंचाचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचाही प्रामाणिकपणा जागा झाला, पळत गेला, त्या दुकानदाराला 3,000 रुपये दिले. का रे बाबा कशाचे 3,000? तुझ्याकडून 30,000 रुपयाचा किराणा घेऊन गेलो होतो, त्यात 3,000 रुपये मला जास्त आले होते, तुमचे 3,000 रुपये तुमचे परत घ्या. अहो देता आले असते, लगेच का दिले नाही? माझ्या दुकानात एक बाई आली होती, 2 रुपयासाठी भांडणारी होती, पण तिचा प्रामाणिकपणा पाहिला. तिने मला सांगितलं कुणाचा आलेला रुपया सुद्धा आपला प्रपंच उद्ध्वस्त करू शकतो. कारण लक्ष्मी अशी आहे, येताने महाराज ती लक्ष्मी म्हणून येते, पण ती जर 2 नंबरची असेल तर घरातून जाताना अवदासा म्हणून जाते आणि आपला प्रपंच संपून जाते ना. नकोय मला तुमचे पैसे, तुमचे 3,000 रुपये घेऊन टाका. मग ते जो होलसेलर होता त्याची तूप पेटली. आपण महिन्यापूर्वी एका माणसाकडून 10 लाख रुपये लोन घेतलं होतं. मग ते 10 लाख रुपये तो व्यक्ती गेलाय, तो वारलाय आणि आता त्याचे 10 लाख रुपये माझ्याकडे फक्त त्यालाच माहित होतं, हे कोणालाही माहित नाही. ते 10 लाख बुडायचे म्हणून मी सोडून दिले होते. पण 1 रुपया जर आपला प्रपंच उद्ध्वस्त करू शकतो तर त्याचे 10 लाख आपल्याला ठेवायचे नाही. त्याने गल्ल्यातून 10 लाख घेतले, पळत गेला. विचारलं कुठे आहेत रामभाऊ? म्हटले महिन्यापूर्वीच गेले. कुठे? त्यांची पत्नी समोर आहे. ते 10 लाख महाराज त्या पत्नीच्या हातात दिले. ते 10 लाख ज्या पत्नीच्या हातात दिले ती पत्नी दुसरी तिसरी कोणी नव्हती, जिने 100 रुपये काउंटरवरती आणून दिले होते, तिला ते 10 लाख रुपये मिळाले. तुमच्याकडे जर प्रामाणिकपणा असेल तर 100 रुपयाच्या बदली परमात्मा तुम्हाला लाखो देतो. त्या असणाऱ्या थारुताईकडे प्रामाणिकपणा होता. ती खडा उचलत होती आणि तिथे टाकत होती. आणि निश्चितच महाराज ज्याच्यात प्रामाणिकपणा आहे, सहकार्याची भावना आहे, काय इतिहास दखल घेणार नाही. आतापर्यंत चांगले चांगले होऊन गेले, इतिहासामध्ये त्यांची दखल नाही. पण ज्यांनी चांगलं काम समाजासाठी, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी केले ना, इतिहास मात्र त्यांना कधी विसरलेला नाही. पण आपल्याकडे सहकार्य करण्याची भावना असावी महाराज. आपल्या गावासारखं मोठं गाव होतं, तुम्ही ऐकताय ना, सगळे ऐकताय ना. आपल्या गावासारखं मोठं गाव होतं, गावाला मोठी आग लागली. सगळेजण आग विझवण्यासाठी पळत होतं. कोणी बादलीत पाणी घेऊन पळतय, कोणी कॅन घेऊन पळतय, कोणी हंडा घेऊन पळतय, कोणी कळशी घेऊन पळतय, कोणी काय घेऊन पळतय. का?
आग विझवायची होती. प्रत्येक जण पळतोय, आगीमध्ये पाणी टाकतोय, पण आग अधिकच भडकते. कुणाच्याने आग विझल्या जाणार नाही प्रत्येकाच्या लक्षात आलं. पण प्रत्येक जण महाराज त्या ठिकाणी पाणी टाकण्यासाठी पळत होता. त्याच एका झाडावरती एक चिवताई होती. ती चिवताईशी भोर दिशी उडायची, तळ्यात जायची, आपल्या चोचीत पाणी घ्यायची, गावात यायची, ती आगीत टाकायची, भोर दिशी जायची, महाराज त्या तळ्यातलं चोचीत पाणी घ्यायची आणि ती आगीत टाकायची. आता मला सांगा, चिमणी चांगलं काम करत होती का वाईट करत होती? चांगलंच काम करत होते. पण दुसऱ्या झाडावरती एक माकड बसलं होतं. महाराज, तुम्ही कधीतरी चांगलं काम करून पहा, माकडांना देत होत नाही महाराज. ती माकडं अशी असतात ना, हा, ते सगळीकडेच असतात. चांगला सप्ताह करून पहा, माकडांची वळवळ चालू होते. चांगली एखादी कुठं सोयरीक जमू द्या, त्या माकडांची वळवळ चालू होते. त्यांना ते देत होत नाही महाराज. एखादं चांगलं धार्मिक काम तुम्ही करून, तुमची तर परिस्थिती चांगली आहे, नाही तर गावोगावी फार वाईट परिस्थिती आहे महाराज. चांगलं काम केलं की त्या माणसाचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. त्या माकडाने पाहिलं, अख्ख्या गावाला आग लागली. म्हटले मूर्ख आहे ती चिवताई. बरं, तेही झाडावरून उतरलं आणि त्या चिवताईच्या जवळ गेलं. म्हटलं चिवताई, चिवताई, म्हटले काय झालं? अख्ख्या गावाला आग लागली दिसते मला. सगळं गाव त्या ठिकाणी असताना आग विझवण्याचा प्रयत्न करते. एवढी आग भडकली आहे, कुणाच्याने आग विझल्या जात नाही. मग तुझ्या चोचेतील पाण्याने त्या ठिकाणी आग विझणार आहे का? त्या चिवताईचं उत्तर फार गोड आहे. ती चिवताई सांगते, माकड दादा खरं आहे तुझं. एवढी मोठी गावाला आग लागली आहे, सगळं गाव त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न करतोय. आग एवढी भडकली आहे, कुणाच्याने सुद्धा त्या ठिकाणी आग विझल्या जात नाही. मलाही माहिती आहे, माझ्या चोचेतील पाण्याने सुद्धा ती आग विझणार नाही. पण लक्षात ठेव, ज्या दिवशी आपल्या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्या दिवशी तुझं नाव पाहणाऱ्याच्या यादीत असेल आणि माझं नाव सहकार्य करणाऱ्याच्या यादीत असेल. आणि म्हणून मी त्या ठिकाणी असणार हे सहकार्य करते. आपल्याकडे सहकार्याची भावना असेल तर महाराज इतिहास का नोंद ठेवणार नाही? ती खरूत आहे, काही चुरू नाही. फक्त त्या ठिकाणी सेतू बंधनासाठी खडा घेत होती, टाकत होते. प्रभू रामचंद्राने ते पाहिलं. तुमचं कार्य चांगलं असेल तर देव सुद्धा महाराज त्या ठिकाणी तुमचा आदर्श घेतो ना. उठले प्रभू, हातामध्ये असणारी एक शिळा घेतली आणि आपणही सेतू बंधनासाठी काहीतरी त्या ठिकाणी निश्चितच महाराज कार्य करावं म्हणून निघाले पुढे. हातात शिळा आहे. प्रत्येक वानर त्या ठिकाणी भगवंताकडे पाहत होतं. भगवंताने मोठी शिळा घेतली आणि त्या सेतून चालायला सुरुवात केली. 5, 10, 15 मैलापर्यंत गेले. तिकडून काही वानर येत होते. भगवंताने त्या शिळेवरती राम नाव टाकलं नव्हतं का? कारण भगवंताच्या मनात भाव होता, माझ्या नामाने दगड तरतात तर माझ्या हाताने का तरणार नाही. भगवान पुढे चालले. काही वानर तिकडून आले, जे शिळे सगट बुडालेले होते. ते म्हटले, देवा कुठं चाललात? म्हटले शिळा टाकण्यासाठी चाललोय. राम नाव टाकलं का? म्हटले टाकण्याची गरज नाही. म्हटले का? माझ्या नामाने तरतात, हाताने का तरणार नाही? नाही देवा, आम्ही देखील राम नावा वाचून दगड घेऊन गेलो होतो, शिळा टाकण्याचा प्रयत्न केला, पण शिळे सगट पाण्यात गेलो. म्हटले तुमची परिस्थिती तीच होईल, राम नाव टाका. भगवान स्वतःशी हसले. म्हटले वानरांना काय कळणार आहे? माझ्या नामातली ताकद एवढी मोठी आहे, माझ्या हाताने दगड का तरणार नाही? देवाला सुद्धा महाराज थोडा अभिमान तयार झाला. भगवान पुढे गेले. पुढे गेल्याच्या नंतर आता शिळा पाण्यात टाकणार, पण मनात पाल चुकले का? ते माकड आपल्याला सांगत होतं राम नावा वाचून दगड टाकू नका, आणि जर दगड टाकला तर बुडू शकतो. भगवंताला वाटलं आपण जर इथं ही शिळा टाकावी आणि ती शिळा जर बुडाली तर आपल्या मतदारसंघात आपली चव जाण्याची दाट शक्यता आहे. म्हटले मग आपण थोडं थांबलं पाहिजे. शिळा टाकण्याच्या अगोदर देवानी सहज मागे वळून पाहिलं. तुम्हाला सगळ्या वानरांचे कॅमेरे कुणावरती होते? देवावरती. शिळा बुडते की काय, तरते की काय, बुडते की काय, तरते की काय. आता ते सगळं पाहिल्याच्या नंतर मला देवाला वाटलं इथं शिळा टाकून जमणार नाही. आणि जर खरंच आपल्या हाताने शिळा बुडाली तर महाराज जे वानर म्हणतील ज्याच्या जीवावरती रावणाशी युद्ध करायला चाललो त्याच्या हातानेच महाराज दगड बुडतात, मग जायचं कशाला? सगळे मागे पळून जातील. म्हणून भगवंताने महाराज तिथून आपला काढता पाय घेतला. कारण माणूस जेवढा मोठा राहतो तेवढा त्याला अपमानाची महाराज भीती राहते. माणसाने जीवनात फार मोठं व्हायचं नाही महाराज, हा फार नाही मोठं व्हायचं. जेवढा मोठा होतो ना, जेवढं पद मिळतं ना, जेवढी सत्ता आणि धन मिळतं ना, माणसाला मोठं झाल्यासारखं वाटतं.
आपण मोठे झालेलो नसतो. ती धनाची प्रतिष्ठा राहते, ती सत्तेची प्रतिष्ठा राहते, आणि ती धन आणि सत्ता निघून गेल्याच्या नंतर आपली प्रतिष्ठा संपलेली राहते. इथं किंमत तुम्हालाही नाही आणि इथं किंमत मलाही नाही. इथं किंमत तुमच्या धनाला आहे. धनाला आहे. तुमचं धन तुम्हाला किंमत प्रतिष्ठा देतं, तुमची सत्ता तुम्हाला किंमत प्रतिष्ठा देते. नाही तर एखादा भिकारी पाठीमागून येऊ द्या महाराज, मागचे लोक सांगतील हे पुढे जाऊ नको, पुढे कीर्तन चालू आहे, डिस्टर्ब करायचं नाही, मागे बस. जेवायच्या टायमाला तुला हाक मारू आणि एखाद्या आमदार खासदाराची गाडी येऊ द्या, मग आपण तसं म्हणू का? नाही म्हणणार. उलट पुढचे उठून मागे पळत जातील. या साहेब, बसा साहेब. का? माणसाला किंमत नाही, इथे सत्तेला किंमत आहे. हा, म्हणून तर आमचे संत महात्मे सांगतात ना, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, माने तिला हान थोर देह सुखाची काजा. सगळे मानतात तुम्हाला, लहान मारतात, थोर मानतात, अरे सगळे सलाम ठोकतात. पण लक्षात ठेवा, तुमचा खिसा गरम असेल, तुमच्या खिशात धन असेल आणि एखादं पद जर तुमच्याकडे असेल ना, ज्याची तुमची ओळख नाही, तो सुद्धा सलाम ठोकेल. आणि ज्याच्याकडे धन नाही, सत्ता नाही, तो जवळून गेला तरी लोक त्याला राम राम घालत नाही. इथं किंमत तुम्हाला आणि मला नाही, इथं किंमत महाराज तुमच्या सत्तेला आणि तुमच्या धनाला आहे. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळले आला बागुल आजा. जर माझ्या शब्दावरती विश्वास नसेल तर कधीतरी म्हातारा होऊन पहा. ज्या काळात आपण कोपऱ्यात पडलेलं राहतो, नाकमुक गळू लागले लाळ आणि शिंबूड, मग तरुण असताना जी प्रतिष्ठा घरात राहते ती म्हातारपणी त्या ठिकाणी राहत नाही. मला सांगायचंय, भगवंताने त्या ठिकाणी आपला अपमान होईल म्हणून काढता पाय घेतला, मागे आले, पुन्हा जाताना ते वानर भेटले. देवा, आम्ही म्हटलो होतो राम नाव टाकल्याशिवाय पुढे जाऊ नका. आता तरली नाही ना, आले ना पाठीमागे, नाही शिळा टाकता आली ना, आता देव मागे आले. मग ती शिळा घेऊन मागे का आले? कारण भगवंतालाही स्वतःची परीक्षा घ्यायची होती. अशा ठिकाणी जाऊन उभं राहायचं की जिथं आपल्याला कोणी पाहणार नाही. मग ती शिळा बुडू द्या किंवा शिळा तरू द्या. भगवान महाराज सगळ्या सैन्यातून बाजूला सरकायला सुरुवात झाली. आणि आता हनुमंतरायांनी पाहिलं महाराज प्रभू रामचंद्रांवरती नाही, प्रभू रामचंद्राची सावली म्हणजे साक्षात हनुमंतराय. हनुमंतराने प्रभू रामचंद्रांना पाहिलं, प्रभू आता बाजूला सरकतायत. पाहिल्याच्या नंतर हनुमंतरांनी सुद्धा झाडांच्या पाठीमागे लपत लपत त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. भगवान अशा ठिकाणी जाऊन उभे राहिले की जिथं आपल्याला आता कुणी पाहणार नाही. आता शिळा बुडाली काय आणि आता शिळा तरली काय, राम नावा वाचून टाकायचे. भगवान तिथे गेले, सगळीकडे दाही दिशेला पाहिलं, आपल्याला कुणी पाहत नाही. ती लक्षात आल्याच्या नंतर शिळा पाण्यात टाकली, जशी टाकली तशी बुडाली महाराज. पण भगवंताने आपल्या स्वतःची थोडी समजूत काढली मनाची. शिळा थोडी मोठी झाली असेल, म्हटले मग याच्यापेक्षा थोडी छोटी घेऊन, छोटी शिळा घेतली, टाकली, तिची अवस्था तीच. त्याच्यापेक्षा छोटा दगड घेतला, टाकले, त्याची अवस्था तशीच. त्याच्यापेक्षा छोटा खडा घेतला, जेवढी खारुताई पाण्यात टाकत होती. ऐका, अहंकार जर तयार झाला, खारुताईचा खडा राम नावा वाचूनही तरत होता. अंतकरणात परमात्म्याविषयी भाव होता. आणि भगवान जगाचा मालक असताना सुद्धा खारुताई एवढा खडा त्या ठिकाणी महाराज बुडत होता. कारण भगवंतालाही अहंकार निर्माण झाला होता. अहंकार ही कुणाला, तुम्हाला मला होतो असं नाही. कितीतरी उदाहरण आहेत, पण माझ्याकडे वेळ कमी आहे. भगवंताच्या हाताचा सुद्धा खडा बुडाला. आता भगवंताच्या लक्षात आलं आपल्या हाताने शिळा तरू शकत नाही. भगवान मागे फिरले, जसे मागे फिरले तसे हनुमंतराय समोरून उभे राहिले. जय श्रीराम. आता हनुमंतरायला समोर पाहिल्याच्या नंतर देव दचकले महाराज. म्हटले हनुमंतराय कधी आले? म्हटले देवा पहिल्याच दगडाला आलो. म्हटले म्हणजे तुम्ही पाहिलं का? हो म्हटले सगळं प्रकरण पाहिलं, पहिल्या दगडापासून तर शेवटच्या खड्यापर्यंत तुमच्या हातून सगळं बुडालंय, मी पाहिलंय. म्हटले मग आता त्या काळात प्रभू रामचंद्र सांगताय तुम्ही पाहिलंय ना, मग आता झाकली मूठ सवाला. हे प्रकरण इथंच राहू द्या. हे प्रकरण जर त्या वानरांना कळालं ना, ते सगळे मागे पळून जातील महाराज. म्हणून हे प्रकरण आपल्या दोघांमध्ये राहू द्या. पण माझा प्रश्न असा आहे, माझा दृष्टांत संपला. आता भगवंताने हनुमंतरायांना फार गोड प्रश्न केला. माझ्या नामाने जर दगड तरतात, हनुमंतराय माझ्या हाताने दगड का तरत नाही, याची मला शंका वाटते. त्या काळात हनुमंतराय सांगतात, प्रभू सांगू म्हटले, सांगा ना. माझ्या नामाने तरतात, हाताने का तरू नये? देवा, तुम्ही जो दगड सोडलाय ना, नाही तुमच्या जीवनात तुम्ही ज्याला सोडता ना,
तो जगाच्या पाठीवरती कुठेही तरू शकत नाही. आणि तुमचं नाम ज्याने धारण केलंय ना, तो दगड जरी असला तरी तो तरल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझ्याही पेक्षा देवा श्रेष्ठ आहे. तुकोबराय सांगतायत तुझ्या नामाचा महिमा तुझं नाम मेघश्यामा तुझं ना कळे मेघश्यामा तुझं ना कळे मेघश्यामा तुझं ना कळे मेघश्यामा तुझं ना कळे मेघश्यामा हे तुझ्या नामाला महिमा तुझं ना कळे मेघश्यामा तुझं ना कळे मेघश्यामा तुझं ना कळे मेघश्यामा महिमा कळे मेघश्यामा तुझं ना कळे मेघश्यामा तुझं ना कळे मेघश्यामा. वा क्या बात आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. स्वतः जगद्गुरु तुकोबरांच्या मुखातून महाराज हनुमंतराय सांगतायत देवा तुझ्या नामाचा महिमा बाबा असा आहे तो तुला कळणार नाही. आणि जोपर्यंत त्या भूतलावरती तू अवतार धारण करून आला नव्हता ना, तेव्हाही हे राम नाव प्रत्येकाचं उद्धार करत होतं. आजही तू या भूतलावरती आहे ना, ती राम नाव प्रत्येकाचं उद्धार करते नाही. तुझ्या नावाने दगड तरली. आणि ज्या काला देवा तू अवतार संपूर्ण निघून जाशील ना, त्या कालामध्ये अनंत युगापर्यंत हे राम नावच्या जगाचा उद्धार करणार आहे. म्हणून तुझ्याही पेक्षा तुझ्या नामाचा महिमा मोठा आहे. म्हणून या पाण्यावरती देवा तुझ्या नामाने दगड तरले. रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबरांची आरती लिहित असताना सांगतात ना, तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले. भगवंताच्या नामाने जर त्रेता युगामध्ये दगड तरले तर नाथ महाराज सांगतायत की बाबा हो, या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने तुम्ही आम्ही या भाऊसागरात का तरुण जाणार नाही. नाथ महाराज हात जोडतात, समाजात येतात आणि समाजाला महाराज त्या ठिकाणी पाया पडून नाही, समाजाला बापा हो म्हणतात. आणि समाजाला सांगतात की या कलियुगामध्ये जर तुमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर एक करा रे बापांनो साधन हरीची साधना करा. का? कारण या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधना काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. स्वतः भगवान सांगतात कलेर दोष निधे राजन असते हे कोण महान गुणहार कीर्तनात देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. भगवान फार गोड सांगतायत. तुम्हाला कोळशाची खान माहितीये का? कोळशाची खान तुम्हाला 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 महिला मंडळ कोळशाची खान माहितीये ना? 1,500 रुपये चालू आहेत ना? चालू आहेत ना? आता बरेच KYC केल्याच्या नंतर बऱ्याच जणांचे नाव उडालेत महाराज. पण नर्वस होऊ नका. बस महाराज पुन्हा सरकार आल्याच्या नंतर पुन्हा 1.5 नाही 2 चालू होतील. आपण असं म्हणायचं आणि आनंद व्यक्त करायचा. कोळशाची खाण सगळ्यांना माहिती आहे महाराज. जरी आपण पाहिली नसली तर त्या कोळशाच्या खाणीचं महाराज एक वैशिष्ट्य आहे. काय? कुठेही हात लावा, हात कसा होतो? हात कसा होतो? हात कसा होतो? काळा होतो महाराज. ते तिचं वैशिष्ट्य आहे. कोळशाच्या खाणीला कुठेही हात लावा, हात कसा होतो? काळा होतो. ते तिचं वैशिष्ट्य आहे. एखादा कोळशाच्या खाणीत काम करणारा माणूस असू द्या, तो तुमच्या जवळ येऊ द्या आणि त्याने प्रेमाने तुमच्या मुखावरून हात फिरू द्या. तुमचं मुख कसं होईल? फेरन लवली लावल्यासारखं होईल का? नाही ना महाराज, हे सगळं काळच होणार आहे. आणि एखादा अत्तरच्या दुकानात काम करणारा माणूस असू द्या, त्याने राग तुमच्याकडे येऊ द्या आणि महाराज मनापासून एखादी कानाखाली मारू द्या, दिवसभर वास कशाच येणार आहे? अत्तरचा तो त्याचं वैशिष्ट्य आहे. ऐका, जसं त्या कोळशाच्या खाणीचं वैशिष्ट्य आहे काळं करणं, पण तिच्यातला मात्र एक गुण अतिशय गोड आहे. कारण पृथ्वी मोलाचा हिरा फक्त कोळशाच्या खाणीतच सापडतो. तसं भगवान सांगतात ते संपूर्ण कलियुग म्हणजे दोषाची खाण आहे. या कलियुगात काही चांगलं नाही. तुम्ही कुठेही हात लावा, तुमचा हात दोषाने भरणार आहे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, असत्यासी रिझले जन, देती पापा अनुमोदन, देती पापा अनुमोदन, करती हेळन संतांचे. या कलीचा महिमा असा आहे. नाही तर महाराज तुम्ही 4-2 दिवसापासून TV मोबाईल पेपरला पाहता
नको त्या बातम्या आपल्या समोर येतात महाराज. नको ते ज्यांना आपण आध्यात्मिक म्हणून स्वीकारलं, ज्यांना सांप्रदायिक म्हणून स्वीकारलं, ते माणसंच महाराज त्यांनी त्या ठिकाणी लाजा सोडल्या. नको त्या बातम्या आपल्या समोर आल्या. एवढी वाईट परिस्थिती. हा कालाचा महिमा आहे महाराज. कालाय तस्मै नमः. उद्याचा काल असा याच्यापेक्षा भयंकर येणार आहे. हा तर महाराज फक्त ट्रेलर आहे. पिक्चर तर अभी बाकी आहे. फार वाईट दिवस येणार आहे. नाथ महाराज एका ठिकाणी बोलतात उद्याचा कलिकाल एवढा भयंकर येणार आहे. भावा बहिणीचा विवाह लागेल. 5 वर्षाची नारी भ्रतार मागेन, 6 वर्षाची नारी गर्भीन राहीन. हे संतांचे वाक्य आहेत महाराज. हे खोटे नाही. हे आता थोडंफार कुठंतरी घडायला लागले. अजून तर फार आपल्याला वाईट समोर पाहायचंय. वाईट परिस्थिती आहे. या कालाचा महिमा असा आहे, ज्या कालामध्ये द्वापार युग संपत आलं, कलियुगाला सुरुवात होणार. पोरांनो शांत बसा. द्वापार युग संपत आलं आणि कलियुगाला सुरुवात होणार. त्या कालामध्ये माझ्याकडे वेळ कमी आहे, 2-5 मिनिटं राहिले, थोडं बारकाईने ऐका. द्वापार युग संपत आलं, कलियुगाला आता सुरुवात होणार. 5ही पांडव भगवंताच्या जवळ आले. आल्याच्या नंतर भगवंताला विचारलं, देवा द्वापार युग संपणार आहे, आता कलियुगाला सुरुवात होणार आहे. द्वापार युग आम्ही अनुभवलंय, पण उद्याचा कलियुग असणार कसा? हा कालाचा महिमा उद्याचा असणार कसा? त्या काळात भगवान सांगतात, बाबा उद्याचा कलिकाल भयंकर आहे. ज्या काळात तो कली या ठिकाणी प्रवेश करेल ना, त्या काळात अवस्था या कलियुगाची भयंकर होणार आहे. आणि त्या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ फक्त माझं नाम आहे. जो जीव माझं नामचिंतन करेल फक्त कली त्यालाच घाबरणार आहे, पण सर्वसामान्य जीवाला कळणार नाही. उद्याचा कलीचा महिमा भयंकर आहे. आम्हाला कळणार कसं? भगवंताने सांगितलं, एक काम करा, तो कली तुम्हाला अनुभवायचा आहे. म्हटले हो. मग 5 दिशेला 5 जण निघून जा. जिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला आश्चर्यात्मक गोष्ट दिसेल, ती गोष्ट पाहिल्याच्या नंतर मागे या, मी तुम्हाला सांगेल उद्याचा कलिकाल काय आहे तो. धर्मराजा गेले, अर्जुन गेला, नकुल सहदेव गेले, भीम गेला. 5 दिशेला 5 पांडव गेले. ऐका, थोडक्यात सांगतो. धर्मराजा जंगलामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी एक आश्चर्य पाहिलं. एक भला मोठा हत्ती त्यांच्या समोर आला. त्या हत्तीला एक नाही तर 2 सोंडा होत्या. 2 सोंडेचा हत्ती पाहिल्याच्या नंतर त्यांना आश्चर्य वाटलं. एवढं मोठं कुरुक्षेत्रावरचं युद्ध केलं, पण एवढे मोठे हत्ती पाहिले. भीम सहज उचलत होता आणि फेकत होता, पण 2 सोंडेचा हत्ती मात्र आपण आतापर्यंत कधी पाहिलं नाही. आश्चर्य आहे. धर्मराजा मागे फिरले. नक असताना अर्जुन पुढे गेला. जंगलात प्रवेश करत असताना एक पक्षी त्यांनी पाहिला. पक्षाच्या पंखावरती सुंदर असे वेद कोरलेले होते. वेद त्याने वाचले. यतो वायुमानी भूतानी जायन्ते न जातानी जिवंतेपर्यंत अभिसंविशन्ते तद्विधिज्ञा सत्व तद ब्रह्मेती. वेद वाचला, पण पक्षाकडे खाली पाहिलं तर ज्याच्या पंखावरती वेद कोरलेले होते ते पक्षी महाराज खाली मांस खात होता. हे पाहिल्याच्या नंतर मोठं आश्चर्य वाटलं. अर्जुनही मागे फिरला. नकुल पुढे प्रवास करत होता. नकुलाने पाहिलं, एका गावात एक गाय व्याली होती, गावरान होती. तिच्या पोटी वासरू जन्माला आलं होतं आणि ती वासराला चाटत होती. फक्त चाटत नव्हती, चाटता चाटता तिने कातड संपवलं होतं, तिने मांस संपवलं होतं, तिने रक्त संपवलं होतं. आणि ती गाय त्या ठिकाणी त्या असणाऱ्या वासराचे फक्त हाड चाटत होती. हे पाहिल्याच्या नंतर त्याला आश्चर्य वाटलं. तेही मागे फिरले. सहदेव पुढे गेले. त्यांनी जंगलात 5 विहिरी पाहिल्या. 4ही विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत आणि मधली विहीर कोरडी ठाक आहे. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. तेही मागे फिरले. आणि 5वी भीमदादा पुढे गेले. एका पर्वतावरून भयंकर अशी शिळा खाली येत होती. 200-300 वर्षापूर्वीचे झाडं ती भुई सपाट करत करत खाली येत होती. गावची गाव संपत होते आणि अचानक ती शिळा एका ठिकाणी उभी राहिलेली पाहिली. भीमदादा पळत गेले तर ती असणारी शिळा फक्त एका गवताच्या काडीने अडवलेली होती. मोठं आश्चर्य वाटलं. तेही मागे आले. 5ही पांडव भगवंताच्या जवळ आले. देवा, आम्ही आश्चर्य पाहिलं, सांगा आता उद्याचा कलियुग काय असेल ते. धर्मराजाला विचारलं, काय आश्चर्य पाहिलं? म्हटले, आतापर्यंत एका सोंडेचा हत्ती पाहिला होता, मी 2 सोंडेचा हत्ती पाहिला. याच्यात उद्याचं कलियुग काय आहे? तेव्हा भगवान सांगतात, ज्या काळात कली इथे प्रवेश करेल ना, त्या काळामध्ये माणसं एका तोंडाची असतील, पण बोलताना त्या ठिकाणी दुतोंडी आपल्याला दिसतील. आपल्या समोर अमृतवाणीने बोलतील आणि आपल्या पाठीमागे गेल्याच्या नंतर विष आपल्याबद्दल ओकतील. हे उद्याचा कलियुग असणार आहे. समोर आल्याच्या नंतर आपली कदाचित प्रार्थना करायची राहतील, एवढं गोड बोलतील, पण आपल्या पाठीमागे गेल्याच्या नंतर आपली निंदा त्या ठिकाणी करतील. हा उद्याचा कलियुग आहे. दुसऱ्याला विचारलं, अर्जुना बाबा तू काय पाहिलं? म्हटले, काय नाही, एका झाडावरती पक्षी बसलेला होता.
पंखावरती वेद कोरलेले होते, पण तो मांस खात होता. ते पाहिल्याच्या नंतर आश्चर्य वाटलं. उद्याचा कलियुग असाच असणार आहे. महाराज स्वतःला ब्रह्मनिष्ठ समजतील, वेद पठण करणारे समजतील, वेद त्यांच्या पाठ असतील, कीर्तनकार असतील, पण कीर्तन झाल्याच्या नंतर त्यांच्या गाड्या धाब्यावरती उभ्या दिसतील. हा उद्याचा कलियुग असणार आहे. आणि दिसताना वेद पठण करताना दिसतील, वेद पठण करणाऱ्यांना शास्त्र म्हणणारे दिसतील, पण लोकांच्या नजरेआड गेल्याच्या नंतर दारू पितील, लोकांच्या नजरेआड गेल्याच्या नंतर मांस खातील. हा उद्याचा कलियुग आहे. तिसऱ्याला विचारलं, बाबा तू काय पाहिलं? म्हटले गाय व्याली होती, वासराला चाटत होती. मग याच्यात विशेष काय? फक्त चाटत नव्हती, ते त्या ठिकाणी कातड संपवलं होतं, मांस संपवलं होतं, रक्त संपवलं होतं, त्याचे हाड चाटत होते. उद्याचा कलियुग असाच आहे. जे शासन करणारे राहतील ना, राज्यकर्ते राहतील ना, ते महाराज प्रजेचं त्या ठिकाणी शोषण करतील, एवढं शोषण करतील, एवढं शोषण करतील की त्यांना सगळ्या बाजूने संपवतील आणि आपले घर त्या ठिकाणी भरवतील. आपल्याला सांगतील तुमचे मुलं झेडपीच्या शाळेला टाका आणि त्यांची मुलं परदेशात शिकायला टाकतील. हे उद्याचा कलियुग आहे बाबा. हे असणार त्या ठिकाणी भयंकर आहे. पुढच्याला विचारलं, तू काय पाहिलं? म्हटले 5 विहिरी पाहिल्या, 4 विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत, मधली विहीर कोरडी ठाक आहे. म्हटले कलियुग येताना असा येईल. आज तुम्ही 5 पांडव आहात, तुमची 5 पांडवांची एकजूट आहे म्हणून तुम्ही 100 कौरव संपवले. पण कलियुगामध्ये 5 पांडवांसारखे 5 भाऊ जरी असले ना, ते एकमेकाच्या मताला ते अनुसरून राहणार नाही. 4 भाऊ श्रीमंत असतील, त्यांची श्रीमंती तुडुंब भरून वाहील, आणि एखादा भाऊ भाकरी वाचून मरेल ना, ते 4 भाऊ त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही. हा उद्याचा कलियुग असेल. माझे 3ही महाराज असणारे त्या ठिकाणी महत्वाचे नाहीत मुद्दे. 5वा मुद्दा महत्वाचा आहे. मग भीमाला विचारलं, तू काय पाहिलं? म्हटले भयंकर शिळा त्या ठिकाणी खाली येत होते. 200-400 वर्षापूर्वीचे झाड संपत होते, गावची गाव संपत येत होती, पण एका काडीला ती शिळा अटकली होती. त्या काळात भगवान सांगतायत की बाबा, ती शिळा म्हणजे दुसरं कोणी नाही, ती शिळा म्हणजे ज्या काळात तो कली येईल ना, तो कली येत असताना एवढा भयंकर येईल, तो संस्कृती संपत चालेल, धर्म संपत चालेल, शास्त्र संपत चालेल, एकमेकांमधला असणारा भावा बहिणीचा भेद संपत चालेल, पिता पुत्रांमधला भाव संपत चालेल, पती पत्नी मधला त्या ठिकाणी भाव संपत चालेल, सगळ्या दृष्टीने सगळ्यांना तो संपवत चालेल. मग त्या कलीपासून जर वाचवायचं असेल तर ती गवताची काडी दुसरी तिसरी काही नाही. ती गवताची काडी म्हणजे माझं नाम आहे. जो जीव या भूतलावरती माझं नामचिंतन करेल ना, मग तो कली किती मोठा भयंकर असू द्यात, तो कली फक्त त्या ठिकाणी त्या गवताच्या काडीला येऊनच अटकेल. ती गवताची काडी म्हणजे माझं नाम आहे. म्हणजे या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर जो जो भगवंताचं नामचिंतन करतो त्याच्यावरती कलिकाल महाराज त्याच्यावरती निश्चितच त्या ठिकाणी परिणाम करत नाही. आणि कली परिणाम करत नाही सोडा, भगवंताचं नाम चिंतन केल्याच्या नंतर कलिकाळ सुद्धा त्याच्यापासून दूर पडतो. महाराज सांगतात मग कसा पळतो? फक्त कधीतरी नामचिंतन करा, तो काळ सुद्धा आपल्या जवळ येत नाही. मग पळताने दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, हा पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, वाटातरी पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी पाक पडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेवी पाक पडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेवी पाक पडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेवी पाक पडिया रे. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखे सेवे पाका पडिया रे. शिवनाम त्या भगवंताचं नामचिंतन मुखाने केल्याच्या नंतर तो काळ आपल्यापासून दूर जातो आणि त्या कलीचा आपल्यावरती प्रभाव होत नाही. आपलं जीवन भगवत स्वरूप होतं ना, म्हणून नाथ महाराज सांगतायत असं जीवन आपलं घडावं असं वाटत असेल तर एक करा. काय करा? अभंगाचं पहिलं करा रे बाबा साधना हागीचे, करा रे बाबा
साधन हरीचे रे बाबानो साधन हरीचे करा रे बाबानो साधन हरीचे गजनीने घालू नका धनिकरणीचे करू नका हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता शनी करणे धनी करणे हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हर परिचिता वा हरिमुखे गाता हरपली चिंता करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका जेणे नो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा. काही नाथ महाराज सांगतायत त्या कलीचा प्रभाव आणि कळी काळाचा प्रभाव आपल्यावरती होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही एक करा. मी तुम्हाला बापा हो म्हणून सांगतो करा रे बापांनो साधन हरीचे. नाथ महाराजांनी समाजाला परमार्थ करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि प्रवृत्त करताना नाथ महाराजांनी भाषा काय वापरली करा रे बापांनो साधन हरीचे. आपल्याला बाप हो म्हटलं. मग नाथ महाराजांना बाप म्हणण्याची काय गरज होती हो. नाथ महाराजांना समाजाप्रती फारच प्रेम आहे ना. नाथ महाराजांनी म्हणायला पाहिजे होतं करा रे सज्जनांनो साधन हरीचे. समाजाप्रती फारच राग आलाय ना. नाथ महाराजांनी म्हणायला पाहिजे होतं करा रे दुर्जनांनो साधन हरीचे. पण नाथ महाराज सज्जनही नाही म्हटले आणि दुर्जनही नाही म्हटले तर नाथ महाराज काय शब्द वापरतात करा रे बापांनो साधन हरीचे. आता एखाद्या व्यक्तीला महाराज बाप म्हणून उच्चारणं आपला बाप सोडून व्यावहारिक दृष्टीने योग्य आहे की अयोग्य आहे. अयोग्य आहे. पारमार्थिक दृष्टीने सुद्धा अयोग्य आहे. जगाच्या पाठीवरती कुठल्याही स्त्रीच्या बोट्याला धरा तिला तुम्हाला आई म्हणता येईल तिला तुम्हाला ताई म्हणता येईल तिला भगिनी म्हणता येईल पण ऐका जगाच्या पाठीवरती आपला बाप सोडून दुसऱ्या व्यक्तीला कधी बाप म्हणता येत नाही. तो व्यवहार आहे. मग नाथ महाराज या ठिकाणी स्वतःच्या बापाला बाप नाही म्हटले. नाथ महाराज समाजाला बाप म्हणतात. नाथ महाराजाला एवढा साधा व्यवहार कळत नाही का हो. नाथ महाराजांना करा रे बापांनो साधन हरीचे. बापाव शब्द का वापरला. आपल्याला फार मोठी प्रतिष्ठा नाथ महाराजांनी दिली हे प्रथमतः डोक्यातून काढून टाका. कारण नाथ महाराज बोलताना बाप शब्द उपेक्षित बुद्धीने वापरलाय. कारण बाप या शब्दाचा आपण संत वाङ्मय पाहिलं तर 4 ठिकाणी बाप शब्द वापरलेला पाहायला मिळतो. नाही तर कुणालाही बाप म्हणून चालत नाही महाराज. एक देवाला बाप म्हटलं तर चालतं. वेदशास्त्रांना ज्ञानाला बाप म्हटलं तर चालतं. तिसरी गोष्ट साधू संतांना बाप म्हटलं तर चालतं. आणि चौथी गोष्ट आपल्या जन्मदात्याला बाप म्हटलं तर चालतं. पण समाजाला बाप शब्द वापरून चालत नाही. नाथ महाराज आजच्या अभंगातून वेदाला बाप नाही म्हणत. नाथ महाराज आजच्या अभंगातून देवाला बाप नाही म्हणत. नाथ महाराज आजच्या अभंगातून संतांना माय बाप नाही म्हणत. तर नाथ महाराज आजच्या अभंगातून स्वतःच्या बापालाही बाप न म्हणता समाजाला बाप शब्द वापरतायत. कारण वेदाला बाप म्हटलं तर चालतं. ज्ञानोबा ज्या काळात ज्ञानेश्वरीतून वेदाशी बोलतात ना तर महाराज त्या काळात ज्ञानोबा त्या वेदाला बाप म्हणतात. या कारणे पै बापा जया आधी आपुली कृपा तेने वेदाच्या निरोपा आनन की जे. वेदाला बाप म्हटलं तर चालतं. दुसरी गोष्ट महाराज जन्मदात्याला बाप म्हटलं तर चालतं. चालत नाही म्हणावंच लागतं जन्मदाता च मे पिता. आणि तिसरी गोष्ट साधू संतांना बाप म्हटलं तर चालतं. तुमच्या सगळ्यांच्या प्रमाण पाठ आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. चौथी गोष्ट देवाला बाप म्हटलं तर चालतं. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. नाटाच्या पहिल्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज देवाशी संबंध जोडत असताना अगोदर भगिनीचा नाही जोडत अगोदर आईचा नाही जोडत अगोदर चुलत्याचा आणि महाराज त्या ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या कुणाचा जोडत नाही. अगोदर बापाचा संबंध जोडतात. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विना चाड नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल मुळीचे दैवत विठ्ठल वित्त बुद्ध चित्त विठ्ठल बाप. आता
फार म्हणू वाटतंय शिष्टीमयी चांगली, वाजवणारे चांगले आहेत, सगळं चांगले, पण वेळ संपली महाराज, वेळेचा अभाव आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल बाप, देवाला बाप म्हटलेलं चालतं, पण समाजाला बाप म्हटलेलं चालत नाही. मग तरी नाथ महाराज बाप का म्हणतात त्याचं कारण आहे. नाथ महाराज उपेक्षित बुद्धीने बोलतात. एखादा श्रीमंताचा मुलगा असावं, महाराज श्रीमंताचं म्हटलं की बऱ्याच वेळा ते बिघडलेलं राहतं. हा, त्याचं ते बिघडलेलं, बाप त्याला समजावून सांगतो, बाळा अरे नको तसं वागू नको. बाप त्याला समजावून सांगतो, ते ऐकत नाही. बाप त्याला शिव्या देऊन पाहतो तरी ते ऐकत नाही. बाप त्याला शेवटी फटके मारून पाहतो पण तरी ते ऐकत नाही. बापाचे सगळे शस्त्र संपतात महाराज. मग शेवटी बाप त्याच्या समोर जातो, हात जोडतो, हे माझ्या बापा मी तुझ्या पाया पडतो, पण इथून पुढे असं कधी वागू नको. बापालाही आपल्या मुलाला बाप म्हणण्याची वेळ कधी आली, जेव्हा सगळे शस्त्र संपले तेव्हा. तसे संत समाजात आले, समाजाला अगोदर समजावून सांगितलं की बाबा हो परमार्थ करा. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा. किती सरळ भाषेत सांगितलं, उठा जागे व्हा परमार्थ करा. तुम्हाला मला साधू आणि संत म्हटले महाराज, सरळ भाषेत समाजाला सांगितलं. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, गणदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून. उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. आपल्याला उठा म्हटलंय, साधू म्हटलंय, संत म्हटलंय, सरळ भाषेत पंढरी सिधारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा. साध्या सरळ भाषा ऐकलं नाही महाराज समाजाने. मग संतांनी काय केलं ऐका, शिव्या द्यायला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल संत कुठं शिव्या देतात का? तुकोबारायांचा गाथा कधीतरी वाचून पहा महाराज, डोक्याची भोंड जिरल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांचे शब्द फार खतरनाक आहे, जे समजून सांगूनही परमार्थ करत नाही ना. तुकोबारा किती भयंकर बोलतात महाराज. खंते ते न करा होणे गाढव कुत्रा, गाढव व्हाल कुत्रा व्हाल, नरकाला जावं लागेल परमार्थ करा. शिव्या दिल्या महाराज. शंकराचार्य सुद्धा बोलतात ना, शिव्याच देतात महाराज. पण बोलावं लागलं संतांना, भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ मते रे. मूढ म्हणजे मूर्ख म्हटलं समाजाला, परमार्थ करावा म्हणून. किंवा जगद्गुरु तुकोबारांचे मोठे बंधू बोलतात, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, त्या पिकानेर सोरा, सावध होई बाग भारा, सावध होई बाग भारा, भज भज तुषारंग धरा. सावध होई बा गवारा, गवारा म्हणजे गाढवा म्हटलं. समाजाला शिव्या दिल्या तरी समाज परमार्थ करायला तयार नाही. मग संतांनी फटके मारायला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल संत कुठं फटके मारतात का? संतांच्या शब्दातच फटके असतात. किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. नाथ महाराज तर शांती ब्रह्म असताना सुद्धा एवढा भयंकर फटका मारतात. काय माये गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी अरे मुळा, तरी समाज परमार्थ करायला तयार नाही. नाही महाराज. मग संतांचे सगळे शस्त्र संपले, समाजात आले. लागून या पाया तुमच्या पाया पडतो. नाथ महाराज पुढे आले, आमचे सगळे बाबाओ शस्त्र संपले, आता आम्ही तुम्हाला बापाहो म्हणतो. करा रे बापांनो साधन हरीचे तुमच्या पाया पडतो. तुमचा उद्धार भगवत नाम चिंतना वाचून होऊ शकत नाही. उद्धार व्हावा असं वाटत असेल तर एक करा. करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. मग तो परमार्थ करताना असा करा की जन्म मृत्यू निवृत्त होऊन जाईल. जेनेनो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा हा विठोबा काळे काळे काळे, हा हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. साधन हरीचे घणी करणीचे करू नका. जेणे हे जन्म यमाची यात्रा, ऐशिया साधना करा काही. म्हणून नाथ महाराज सांगताय जीवनाचं कल्याण फक्त भगवत नाम चिंतनात आहे. म्हणून ज्यांना ज्यांना भगवंताने हात दिले ते वर हात करा महाराज. आटोपलंय कीर्तन, आटोपलंय. तुमचे 5 मिनिटं मी जास्त घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण सगळ्यांनी मनापासून वर हात करा महाराज. सगळ्यांनी
सगळ्यांनी करा, मनापासून करा. मागचे पुढचे बाजूचे जे अंधारात बसले अंधारात गैरफायदा घेऊ नका. मनापासून नाकापर्यंत कानापर्यंत डोळ्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी केलंय. आपण हनुमंतरायांच्या दरबारात आहोत. प्रभू रामचंद्रांची प्रतिमा आपल्या समोर आहे. एक फक्त अर्धा मिनिट आपल्याला भगवंताचं भजन करायचं आणि थांबायचे. सगळ्यांनी सहभागी व्हायचंय आणि सगळ्यांनी भजन म्हणायचंय. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता टाळे 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम राजा राम राजा राम सीता राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम 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 टाळी 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 राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. ज्ञानेश्वर माऊली जय जिनेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली रे बापानो साधन हरीचे धनी करणीचे करुणका जेने नो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा. काही असो माझी वेळ या ठिकाणी संपली. काही वर 10 मिनिटं मी तुमचे जास्त घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज या ठिकाणी येण्याचा योग प्रसंग ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाला असे असणारे आमचे संबंधी अजितदादा कर्डिले असतील, आमचे अप्पा मामा चोथे असतील, यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग प्रसंग प्राप्त झाला. त्यांना या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देतो. मृदुंगाचार्य गायनाचार्य संस्थेतील असणारे संपूर्ण बालगोपाल वृंद, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध संपूर्ण टाळकरी वृंद आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला वेळ झाली आता या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले रे गुढी वेडी वागुडी महाराज महाराज बुद्धारी माफी महाराज महाराज संदेशित पापनी नाने चलाला का पाया पडते राजा महाराज महाराज संदेशित ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. सेवा ज्यांनी दिली असे थोडं थोडं ऐका इकडे जवळ जाऊ सरकार योगेश भाऊ सरकार योगेश भाऊ इकडे सरकार इकडे सगळे इकडे बघा सगळे समोर इकडे वाढणार कसे वाढपे महिलांना पुन्हा एकदा विनंती करतो की वाढता येईल असं अंतर सोडून बसा.